नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची बातमी ऐकून अनेक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद येणार आहेत. खरीप पीक विमा 2025 बाबत मोठी अपडेट समोर आलेली आहे. वाटपाला अखेर मुहूर्त लागणार का? कृषी मंत्र्याचे तातडीचे आदेश काय आहेत आणि सर्वात महत्त्वाचं तुमच्या खात्यावर पैसे कधी येणार आहेत, ही माहिती शेवटपर्यंत बघा, कारण मध्ये एक महत्त्वाची तारीख सांगणार आहे. मित्रांनो, 2024च्या खरीप हंगामात अतिवृष्टी, दुष्काळ आणि बदलत्या हवामानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहेत. अनेक शेतकऱ्यांनी पीक विमा भरला होता, पण नुकसान भरपाई अजून पूर्णपणे मिळालेली नाही. राज्यातील अनेक जिल्ह्यात शेतकरी प्रतीक्षेत आहेत. शेतकरी आधीच कर्जाच्या ओझ्याखाली आहे आणि विम्याचे पैसे उशिरा मिळाले तरी परिस्थिती आणखी कठीण होते. सूत्राच्या माहितीनुसार कृषी मंत्रालयाने संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिलेले आहेत. काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे पूर्ण झाले आहेत. डेटा राज्य शासनाकडे पाठवला गेलेला आहे. विमा कंपन्यांना निधी वितरणासाठी सूचना दिल्या गेल्या आहेत. हीच ती खुशखबर आहे जी अनेक शेतकऱ्यांची वाट पाहत होती. जर सर्व प्रक्रिया वेळेत पूर्ण झाली तर पुढील काही आठवड्यामध्ये खात्यात रक्कम जमा होऊ शकते. डीबीटी पद्धतीने थेट बँक खात्यात पैसे येतील. शेतकऱ्यांनी काय तपासावे? बँक खाते आधारशी लिंक आहे का? विमा अर्ज मंजूर झाला आहे का? मोबाईल नंबर अपडेट आहे का? ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2024साठी विमा उतरला होता त्या भागात नैसर्गिक आपत्ती जाहीर झाली. पंचनाम्यात नुकसान नोंद झालेली आहेत. शेतकरी जर तुमचे नाव यादीत असेल तर तुम्हाला लाभ मिळणार आहे. शेतकऱ्यांनी काय काळजी घ्यावी? कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नका. सरकारी वेबसाईट किंवा अधिकृत माहितीच बघा. एजंट किंवा मध्यस्थांना पैसे देऊ नका. मित्रांनो, खरीप पीक विमा 2025 बाबत ही मोठी अपडेट होती. जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या गावातील प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. मित्रांनो, आपण आधी सरकारकडून आलेल्या अपडेटबद्दल बोललो. आता जाणून घेऊया ही संपूर्ण प्रक्रिया कशी चालते, विमा कंपनी पैसे कसे ठरवते आणि काही शेतकऱ्यांना पूर्ण रक्कम का मिळत नाही. पीक विमा रक्कम कशी ठरते? शेतकरी बांधवांनो, विमा रक्कम 3 गोष्टींवर अवलंबून असते. पिकाचा प्रकार: सोयाबीन, कापूस, तूर, भात. जिल्हा, तालुका, उत्पादन सरासरी, नुकसान टक्केवारी. उदाहरणार्थ, समजा एखाद्या तालुक्यात सोयाबीनचे सरासरी उत्पादन 10 क्विंटल आहे, पण यावर्षी ते फक्त 6 क्विंटल निघाले, म्हणजे 40% नुकसान धरले जाते. यावरून विमा कंपनी नुकसान भरपाईची रक्कम ठरवते. नैसर्गिक आपत्ती कोणत्या धरल्या जातात? अतिवृष्टी, दुष्काळ, गारपीट, पूर, वादळ. जर शासनाने तुमच्या भागात आपत्ती जाहीर केली असेल तर विमा प्रक्रिया वेगाने होते. पंचनामा प्रक्रिया कशी होती आपण पाहून घेऊया. तलाठी, कृषी सहाय्यक आणि स्थानिक अधिकारी शेतात पाहणी करतात. महत्त्वाचे, शेतात प्रत्यक्ष नुकसान दिसले पाहिजे. फोटो आणि GPS लोकेशन घेतले जाते. रिपोर्ट जिल्हा प्रशासनाकडे केला जातो. जर पंचनाम्यात तुमचे नाव चुकले असेल तर तक्रार करण्याची मुदत असते, ती चुकू नका. पैसे थेट खात्यात का येतात? सरकार DBT डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर वापरते, कारण भ्रष्टाचार कमी होतो. पैसे थेट शेतकऱ्याला मिळतात. मध्यस्थी टाळले जाते. म्हणूनच बँक खाते आधारशी लिंक असणे खूप गरजेचे आहे. काही शेतकऱ्यांना कमी रक्कम का मिळते? कारणे: पूर्ण क्षेत्र नोंदलेले नसणे, अर्जात चुकीची माहिती, पीक बदल करून नोंद न करणे, बँक तपशील चुकीचे देणे. म्हणून अर्ज करताना काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. 2025साठी काय बदल होऊ शकतात? सूत्रानुसार पुढील बदल चर्चेत आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुलभ करणे, मोबाईल ॲपद्वारे तक्रार नोंदणी करणे, नुकसान तपासणीसाठी ड्रोन वापर. जर हे लागू झाले तर प्रक्रिया जलद होऊ शकते. पुढील काही दिवसात शेतकऱ्यांनी काय करावे? आपला अर्ज स्टेटस तपासा, बँक पासबुक अपडेट करा, गावातील अधिकाऱ्यांशी संपर्क ठेवा, अफवावर विश्वास ठेवू नका. शेतकरी बांधवांनो, खरीप पीक विमा 2025 ही तुमच्यासाठी महत्त्वाची योजना आहे. योग्य माहिती घ्या, सजग राहा आणि आपला हक्क मिळवा. जर तुम्हाला अजूनही काही शंका असतील तर कमेंटमध्ये तुमचा प्रश्न नक्की लिहा. मी प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्यात प्रयत्न करेन. मी आहे अमोल पाटील, शेतकऱ्यांचा आवाज. जय जवान, जय किसान. धन्यवाद.